शिवा काय करतेस तू? काय काय करते? जेवण. मी त्याबद्दल नाही बोलतोय. मला कळतंय तू काय करतेस. काय करते मी? सगळं मलाच सांगायला लागणार का? हे जे तू ओपनली फ्लर्ट करतेस ना माझ्याशी, मला आवडत नाहीये. एक मिनिट. मग काय प्रॉब्लेम आहे त्यात? माझ्या नवऱ्याशी तर करते फ्लर्ट, दुसऱ्या कोणाशी नाही ना करत आहे. मला नाही आवडत. पण नाही आवडत का? नाही. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मी आज जाऊन जेवते, तशी मेणबत्ती विझेल आता. ठीक आहे. थांब शिवा. बसूयात एकत्र जेवूयात. जाऊ नको साथ. एकत्र जेवूया. मी सहन करीन थोडंसं फ्लर्ट, चालेल. ठीक आहे, पण इथेच बसून जेव, एकत्र जेवूया उफ. प्लीज. जेवूया. जेव. कसं झालंय रे जेवण? जेवण मस्त आला. हो का? मला एखादा घास बरोबर बघू. म्हणजे मला कळेल ना कसं झालंय. तुला घास बीस नाही बनवणार आहे? नाही बरोबर. ठीक आहे, तशी मेणबत्ती विझेल आता. मी जाते. तुझी साथ का आता कसं? तर तू मगाशी काय म्हणालास? काय? कॅन्डल लाईट डिनर. आत्ता तसं वाटतंय. जरा गैरफायदा घेऊ नकोस ना आता, प्लीज. अजून घेतलाय कुठे? तू मला डोळा मारलास तू आत्ता, मी बघितलं. काय? मी डोळा मारला? हो. कसा? की कसा असा? शिवा बास. हा आता अति करतेस तू. जेव. जेव जेव. गेले चिडचिड होते माझी. जेव की मग. आहे माझ्याकडे. I'm okay. मस्त झालं जेवण. चला आता बेडरूम मध्ये जाऊ. बेडरूम? नाही 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 नाही. मी तसं नाही म्हटलं. मला म्हणायचं होतं की अंधार आहे तर आपण आता एकत्रच बेडरूम मध्ये जाऊया, एवढंच म्हणायचं होतं. ठीक आहे, माझंही तसं काम आहे. हा, काय काम आहे तुझं? अरे म्हणजे पाना गँगने मला एक फ्रेम दिली आहे, ती लावायची. आत्ता कशाला लावायची? नको आत्ता नको प्लीज. बघा, नाही तर मी विजवेन परत. एक तू सारखी मला तीच धमकी देऊ नकोस ना कॅन्डल. बघा. हा विजव. ऐक ना शिवा, मी ऐक. शिवा हे बघ, ऐक मी काय म्हणतो. शिवा थांब. शिवा ऐक 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 ऐक. मी काय म्हणतो, आपण ए चपटी तिकडं बरं चल. टाइम लावलास. आली ना? मला शेतात जायचंय ना उद्या. माहितीये. चला. तू काय पाहत बसलाय? चला. नाही चंदन. सॉरी.
झालं नक्की चला. चल तिकडे चल. नाही 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 चला. फ्रेम बघितलंस का नीट? हो बघितले तर लावतोय ना मी. तसं नाही, फोटो बघ म्हणतेय. हो. आठवतंय का सगळं? आठवतंय का? अच्छा हो का? मग मला सांग, तो फोटो कुठला आहे? आठवतंय तुला? माझ्या ना आता स्मरणशक्तीचं टेस्टिंग नाही चाललंय. उद्या सांगे ना. हा झाली तुझी फ्रेम लावून. तिरकी लागली, जरा बघ. कुठे वाकडी लागलीस तर? काय यार तुझी नाटकं आहेत ना. काय नाटक आहे? लागली तिरकी नीट बर त्याला. थांब हे बघ. घे केली सरळ. ओके हो. चला. असू. सॉरी 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 मी मुद्दामून नाही केलं. माझा पाय घसरला जेन्युअनली. नाही तुला उगाच काहीतरी आयडियाज नको यायला. नाही पण आता विजवू का? नको विजव प्लीज. नाही विजवतो ना. नको नको शिवा ऐक ना. मला वाटते ना भीती अंधाराची. मग हो का? मग तुला फ्रेम बद्दल विचारलं तेही काही सांगायचं नाही, काहीच आठवत नाहीये. सांगतो ना मी सगळ्या प्रेम सांगतो. फक्त उद्या सकाळी सांगतो चालेल? मग मी विजवतो. अंधार आहे आत्ता, काहीच दिसत नाहीये म्हणून आत्ता नाही सांगत आहे. ओके ठीक आहे ना. मग आता नवीन आठवणी तयार करूया. शिव तू काय बोलतेस? मला माहिती आहे तुला काय म्हणायचंय पण व्हेरी रॉंग. मी विजवणार आहे. मला खरंच जेन्युइनली भीती वाटते आता. मी सांगतो ना तुला भीती वाटते तर वाटते आता. शिवा असताना भीती वाटते. तू आहेस म्हणूनच भीती वाटते. ठीक आहे, तुझा. शिवा ऐक 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 शिवा थांब. कुठे चालली आहे? अगं शिवा बाहेर नको जाऊ. काय करते? नको करूस ना असं. मला नाही आवडत. नाही आवडत आहे? नाही ठीक आहे, मी जात. ऐक ना बाहेर नको जाऊ प्लीज. नको जाऊ. थांब. का? का म्हणजे आता गरज आहे इथे. एक तर लाईटच नाही आहेत, अंधार पडलाय आणि मला कंपनी हवी तुझी म्हणून गरज आहे. ठीक आहे, थांबते मी. थँक्स. फक्त तुझ्यासाठी. ओके. आणि तसंही मी जाणार नव्हतेच. मग? मी फक्त दार बंद करायला आले होते. हो. दार कशाला बंद करायचंय? आपण झोपूयात. दार उलट येऊ, फ्रेश एअर. नको. बंद केलं. बंद केलं. चांगलंय. दार कशाला बंद करते? आपण बस शिवा तिथेच थांब. झोपूया. हो प्लीज. तर झोपायचं तर विजवते. नको. का? मेणबत्ती चालू राहू दे. का? आता झोपायचं तर. मी झोपतो, मेणबत्ती चालू राहू दे. ठीक आहे, ठीक आहे. जा झोप. झोपू. थँक्स. खरंच जाणार नाहीस ना? शिवा दिलेला शब्द मोडत नाही आणि कुणाचा भरोसा तोडत नाही. तुझा धरलेला हात तर कधीच सोडणार नाही. नाईस डायलॉग. झोपूया. मी चटई टाकते इथे. नाही थांब थांब. तू खाली नको झोपू, वरती झोप. मी इथे झोपू? हा इथे झोप. जागा आहे बघ किती. फक्त मी उशा ठेवतो मध्ये, सो दॅट तू अशी रोल होऊन इकडे या साईडला येणार नाहीस रात्रीत अचानक. ठीक आहे. काय तू असं का बघतेस माझ्याकडे? तुला काय प्रॉब्लेम आहे? मी तुझ्या त्या साईडला पण येत नाही, काहीच करत नाही. मी बघते तुझ्याकडे. बरोबर तू मग झोप ना. जस्ट आता कोण टक लावून बघत बसलं वेळ वाटतं, बाकी काही नाही. झोप बरं तू. झोपतो.
असं बघू नको ना. आणि हसायला काय झालं? ठीक आहे मी झोपते. ऐक ना शिवा, मैं छोटी रिक्वेस्ट होती. काय? मी काय म्हणतो, तू मेणबत्ती तर तिकडे ठेवलीस ना आता, तर इकडे काहीच नाहीये. तू माझा हात पकडून झोपशील का? का आता? जस्ट मला झोप लागेपर्यंत, बाकी काही अर्थ घेऊ नकोस. एवढं तर मला बोललास की त्या साईडला नको येऊ, हे नको, हे मध्ये ठेवायचं. आता कशाला हात पकडतोय? नाही, ते आशयाने म्हटलं की हात पकड ना प्लीज. ठीक आहे. स्पर्श झाला काळ झाला धडधडाया लागले थँक्स. तुझ्यावरी मन माझे जागले हो. स्पर्श झाला काळ झाला धडधडाया लागले प्रीत जडली तुझ्यावरी मन माझे जागले. लाईट घालवायची आयडिया तर कमाल होती. आज लाईट गेलेत ना, म्हणून सगळं खपवून घेतोय. उद्या दाखवतो हिला. आशु, ही शिवा तुझा हात आणि तुझी साथ कधीच सोडणार नाही. उठली का? ती मस्त उजेड पडलाय ना, छान ऊन पडलंय, छान वाटतंय. म्हणजे काय आता कोणी जबरदस्ती केली तर ऐकायला लागणार नाही, कोणी डोळा मारताना बघायला लागणार नाही, कोणाला जबरदस्तीचा घास भरवायला लागणार नाही, कारण छान उजेड पडलाय, अंधाराची भीती नाहीये. मस्त वाटतंय. गप्पा बस रे, काय बोलतोय? बर बास का, काल एवढी उडत होतीस, आता काय झालं तुला? पप्प्या बिप्प्या घेतल्यास, जवळ येत होतीस. मला बरं नाही वाटत आहे. बरं नाही वाटत आहे? हा बरोबर आहे. कर्माची फळं यालाच म्हणतात. काल असं वागलीस ना माझ्याशी, आता तुझं बरं नाही वाटत. असं काय बोलतोस रे? काल एवढं जेवण करून खाऊ घातलं तुला, वर माझा हात धरून झोपून गेला होतास आणि आता असं बोलतोयस माझ्याशी? मजा केली मी, चिल. मला सांग काय झालंय तुला? सांग ना. सर्दी? नाही. ताप? मग काय होतंय सांग. कसं सांगू आता? कसं सांगू म्हणजे तुला नाही सांगायचं, नको सांगू, मला खूप काम आहे. तुला कावळा करायचं ते. शिवलाय मग. काय काय कावळा शिवलाय? मग तू बाहेर गेली होतीस का कावळा शोधायला, का कावळा घरात येऊन तुला चोच मारून गेला? म्हणजे ते म्हणतात ना कावळा शिवलाय. असं कोण म्हणतं कावळा शिवलाय? अरे ते बायकांना नाही का, दर महिन्याला बायकांना कावळा शिवतो का शिवतो? तू काय बोलतेस, मला काही कळत नाही. मला प्लीज. बाजूला बसवतात ना बायकांना. का बसवतात बाजूला कावळा शिवल्यावर? शिवा तू काय बोलतेस? तुझ्या डोक्यात ताप गेलाय का? अरे पागल, मला पिरियड झालेत. तुला पिरियड झाले तसं सांग ना मग सरळ सरळ. हे काय सांगतेस? कावळा शिवतो बाजूला, आणि बाजूला कशाला बसायला लागतं? अरे असं कसं सांगणार? सरळ भाषेत सांग ना, मला पिरियड झाले, दॅट्स इट. नाही, मी कुठल्या माणसाला असं सांगितलं नाही कधी. शिवाय खूप नॅचरल आहे, यात लपवण्यासारखं काहीच नाहीये. बायकांच्या जरी गोष्टी असल्या तरी पुरुषांनी समजून घेतल्या पाहिजे त्या. आणि
फक्त गोष्टीच नाही तर बायकांची मेंटॅलिटी तेव्हाची मनस्थिती सुद्धा समजून घेतली पाहिजे. यात काही वावगं नाहीये. तू तू एवढी ऑकवर्ड का होतीस? वेडीच खरंच, त्यात काय आहे? बरं मला सांग, तुझ्याकडे सॅनिटरी पॅड्स आहेत का? दोनच आहेत. बरं ठीक आहे, मी बघतो. आलोच मी. दिव्या, ए राणी, मला उठवत नाही, प्लीज उठवू नको. दिव्या, हे बघ, मी तुझ्यासाठी नारळाचं पाणी आणलंय. चल पिऊन घे पटकन. याबरोबर विष आणलं असतंस तर बरं झालं असतं. दिव्या, बास रे तुझी ही नाटकं. आधीच लग्नानंतर काय हाल झाले होते माझे, आणि त्यात आता हे आजारपण, आणि त्यात घरात वॉशरूम नाही. दिव्या तू पण ना. थांब. हे घे, हे नारळाचं पाणी पी, जरा बरं वाटेल. तू पी आरामात. मी तुझ्यासाठी गरम गरम वरण भात घेऊन येतो. नाही नको, माझी अजिबात इच्छा नाही, आणि मला भीती वाटते आता काही पण खायची. अगं दिव्या, पण जर तू नाही खाल्लंस तर तब्येत अजून बिघडेल. हॉस्पिटलला जावं लागेल. मी ना ठणठणीत होते, पण तू मला इथून घेऊन जा प्लीज. हो, मला कळून चुकलंय ते. मी आजोबांशी बोललोय. ते बोलले मला की ते बाबांना फोन करतील आणि सांगतील की आपल्याला घरात घ्या म्हणून. आपण आपल्या घरी जाणार, हो तिथे सगळ्या सुखसुविधा असतील, हो स्वतःचं हक्काचं वॉशरूम असेल. हो असेल. मी वरण भात घेऊन येतो, खाऊन घेशील. कधी घरी जाते असं झालंय आता. पण नाही, लगेच स्वप्न रंगवायला नको, नाहीतर परत टाच देतील काहीतरी सासरे. शिवा, आशू इथे. हे घे सॅनिटरी पॅड्स. तू किती छान आहेस रे. हा, चांगला आहे मी, पण आता मी तुझ्यावर चिडलोय, पण मी सध्या ब्रेक घेतलाय चिडण्यापासून. ब्रेक म्हणजे? ब्रेक घेतला म्हणजे टाइम प्लीज, म्हणजे हे जे काही 4-5 दिवस आहेत मी तुझ्याशी चांगलं वागणार आहे. दॅट्स इट. अच्छा, म्हणजे तू या टायमाला माझ्याशी एकदम चांगला वागणार? ऑफकोर्स. हे बघ, म्हणजे आय अंडरस्टँड युअर पेन, आणि फक्त शारीरिक त्रासच होत नाही ना, मानसिक त्रासही होतो, म्हणून मी तुला समजून घेणार आहे, एवढंच म्हणतोय. नक्की ना? हो नक्की. आता काय नाचून दाखवू तुला? तू विश्वास नाही माझ्यावर? काय करू मी म्हणजे खरं वाटेल तुला? नाही, मग बस इथे. बरं ठीक आहे, आता बसला विश्वास? नाही, मग आता तू माझे लाड कर. हो आहे. ऐक ना शिवा, काय करतेस? अगं मला ऑफिसला जायचंय, मला खरंच उशीर. अरे असं काय नाही, करतो? नाही. तू मला बोलला ना आता मी भांडणार वगैरे नाहीये तुझ्याशी, मग थोडा वेळ माझे लाड कर. शिवा, मला ऑफिसला जायचंय, प्लीज प्लीज. काय काय झालं? तुला पाणी हवंय? गोळी देऊ, पेन किलर? नाही, मग काय हवंय? तू माझ्या डोक्यावर ना हात फिरव. काहीतरी तू फिरव ना. बर. डोक्याचं आणि पोटाचं कनेक्शन काय हेच कळत नाही मला. आशू, चांगलं करतोस की रे मालिश, रोज करत जा. ए बस झाली तुझी नाटकं, उठ आता, मला ऑफिसला जायचंय. अरे मग मी एकटीच, मला भीती वाटली तर? भीती का वाटायची? तू शिवाच, तुला कसली भीती वाटते ग? हा, उलट समोर तुझ्या कोणी आलं तर त्याला भीती वाटते काहीतरी. हो का? मी एवढी डेंजर आहे का? डेंजर? एका वेळी 10-12 लोकांना लोळवतेस ना तू. डेंजर म्हणे? तुला माहितीये का मी एवढी फाईट का करते? का करते? तुझ्यासाठी. चल चल
उगाच मस्का लावू नको. अरे उठ उठ मी नाही मस्का लावा दे तुला, खरंच सांगते, गप. मी खरंच सांगते. बरं ठीक आहे बाबा, चला आता मला जाऊ दे, ऑफिसला जायचंय, ब्रेकफास्ट करायचा आहे. थांब, काय दोघांना आण. आणतो.